उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमधल्या गुंडांना सज्जड दम भरला। यापुढे राख, वाळू, भूखंड गँगला सुतासारखं सरळ करणार असल्याचा इशाराच अजित पवारांनी बीडच्या दौऱ्यात दिलेला आहे। चुकीच्या पद्धतीनं काम केलं तर कंत्राटदार कोणत्याही पक्षाशी संबंधित असो काळ्या यादीत टाकणार असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। इथं राखेच्या संदर्भात बोललं जातं ते राख कलेक्ट करणारी गँग, वाळू गँग, भूखंडवाली गँग, सगळे गँगच आहे तिकडं। पण ते गँग आता स्वतःसारख्या सरळ करायच्यात त्यांना, त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही। काही इतक्या बेकार कामं चाललेली आहेत ते मी स्क्वॉड पाठवून तपासणार। जो कॉन्ट्रॅक्टर असेल, भले तो अजित पवारच्या जवळचा असला तरी तो चुकीचं काम करत असेल तर त्याला आम्ही काळ्या यादीमध्ये टाकणार, ब्लॅक लिस्टला टाकणार।